जाताना पाहायला मिळाली. अक्षय अंधेरे आपल्याला ओपनिंग पेअरच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. त्याची साथ देण्यासाठी सतीश भोसले हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. बॉल ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी लोणेर एक्सप्रेस निलेश केसरकर आपला बॉल ट्रॅक वरती पाहायला मिळतील. पहिला बॉल होता, स्लॉक करायचं होतं. आडव्या बॅटनं शॉर्ट स्कोरलेगच्या दिशेने हा बॉल खेळून काढला आणि पहिल्या बॉल वरती पहिली सिंगल ही आता अर्जित झाली आहे. संघाचं अकाउंट झालं ते म्हणजे SKB नावे या संघाचं. आघाडीची जोडी आपण पाहायला गेलं तर बरंच वर्ष या टीम साठी ती खेळत आहे. चांगल्या पद्धतीने त्यांचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. सातत्याने या असोसिएशन वरती या मैदानावरती त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आज आमदार चषकामध्ये खेळायचं आहे अशा पद्धतीने खेळ होईल. दुसराही बॉल हलक्या हाताने फक्त स्टिअर केलाय. कव्हर आणि पॉइंटच्या दिशेने हा फटका आपल्याला सजवताना पाहायला मिळाला. आणि दुसराही बॉल वरती सतीशने सुद्धा आपले एंड चेंज केला. पहिल्या बॉल वरती सिंगल आली, त्यानंतर दुसऱ्या बॉल वरती सुद्धा आपल्याला सिंगल येताना पाहायला मिळाली. P1चं षटक आहे, पॉवर प्ले षटक. दोन खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. एकचा विचार केलात ना तर मिड विकेटला आणि दुसऱ्याचा विचार केलात ना तर मग लॉंग ऑनला असे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळायचं होतं. सरळ क्षेत्ररक्षक गाठलंय. अक्षय अंधेरे सारख्या मोठ्या फलंदाजाला इथे आता मोठी कामगिरी करता येत नाहीये. धक्का क्रमांक पहिला बसेल. बॅटिंग करत असताना SKB नावे संघाला. हे गीत तुम्ही ऐकलात ते निलेश केसरकर यांनी प्रस्तुत केलं होतं आणि प्रेक्षकांनी या गीताला अक्षरशः आपल्या डोक्यावरती घेतला. जेव्हा जेव्हा हे गीत लागतं बरेचशा खेळाडूंना एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. आता ऊर्जा निर्माण झाली ना ती म्हणजे टीम लोणेर संघासाठी. ज्या पद्धतीने पहिल्याच काही बॉल वरती अक्षय अंधेरे सारख्या मोठ्या फलंदाजाला त्यांनी मैदानाच्या बाहेर पाठवलं. पहिला धक्का बसला. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. टप्प्याचा बॉल होता. आडव्या बॅटला फक्त स्विंग केलं. बॅटला गोलला बॉलला इथे दिशा दाखवली आणि पाठवलं स्कोर लेगच्या दिशेने. या इनिंग मधील पहिला चौका. टप्प्याचा हा बॉल पाहायला मिळाला. याला सुद्धा मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तन करायचं होतं, परंतु यावेळेला बॅटच्या बाहेरच्या बाजूला हा बॉल जाऊन लागला आणि त्यांनी यावेळेला तो आपला एंड चेंज केला. एक सिंगल तिथे आता अर्जित केली आहे. या सिंगलने आता विचार केलात ना तर मग टीमची धावसंख्या 7 आपण पाहतोय. पहिलं P1चं षटक आहे. दोन खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि टीमची धावसंख्या ही 7 या आकड्यावरती. बॉलचा विचार केला तर मग अद्यापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल टप्प्याचा होता. याही वेळेला मिडल ऑफ द बॉल बॅटला होत नाहीये आणि त्या कारणाने आपल्याला याही बॉल वरती आता सिंगल अर्जित करताना पाहायला मिळेल. बघता इथे पहिला षटक संपुष्टात आलाय. एक षटका अखेरीस टीमची धावसंख्येचा विचार केलात ना तर मग जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. 8ला 1 सध्याची परिस्थिती. अक्षय आला होता आणि अक्षयला पहिल्या षटकामध्ये मैदानाच्या बाहेर पाठवलं. खेळपट्टीवरती विचार केलात ना तर मग सतीश आणि त्याचबरोबर संकेत ही जोडी आपण मैदानाच्या आत पाहतोय. कालच्या दिवसाचा विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये
बरेचसे मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले होते, परंतु त्यातून आपल्याला एक शेवटचा संघ म्हणून टीम अफजल 11 महाड हा संघ आपल्याला तिथे टॉप 4 मध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. आज कोणता संघ होईल ना ते पाहायचंय. आज सुद्धा 8 संघ आपल्याला एकमेकांच्या विरोधामध्ये प्रतिस्पर्धी संघ म्हणून खेळताना पाहायला मिळतील, परंतु ज्या संघाचा शेवटच्या क्षणापर्यंत खेळ चांगला होईल ना तो संघ आपल्याला सुपर 4 मध्ये जाताना पाहायला मिळेल. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी अमोल टेंबे हा गोलंदाज होता सज्ज होईल. त्यातील पहिला बॉल यावेळेला आडव्या बॅटनं शफल झाले होते. ऑनसाइडला खेळायचं होतं, परंतु बॅटचा बॉलचा संपर्क झाला नाही आणि आणखीन एक या पहिल्या बॉलला आपल्याला डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. दुसरं पॉवर प्लेचं षटक आता आपल्याला प्रगतीपथावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर लॉंग ऑनला, त्याचबरोबर मिड विकेटला आणि एक स्क्वेअर लेगला खेळाडू आपल्याला 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस होता. यावेळेला लॉंगऑफच्या दिशेने हा बॉल ढकललाय. समोरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि याही बॉल वरती विचार केलात ना तर मग एकच धाव मिळणार आहे. एकेरी धावेने टीमची धावसंख्या ही आपल्याला 9 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. धीम्या गतीने का होईना परंतु स्कोर कार्ड इथे चालू ठेवलं तो म्हणजे टीम SK बी नावे या संघाने 5 षटकांची लढत आहे. 30 बॉल तुम्हाला पहिल्या इनिंग मध्ये मिळणार आहेत आणि अद्यापर्यंत जर विचार केलात ना तर मग 8 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते. संकेत आणि त्याची साथ देतोय तो म्हणजे सतीश. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस होता. यावेळेला बराचसा लाईन अँड लेन मध्ये थोडीशी खराब होती आणि त्याच कारणाने पंचांचा इशारा आपल्याला व्हाईट बॉलचा येताना पाहायला मिळाला. पहिली अवांतर धाव आपल्याला या इनिंग मधील पाहायला मिळाली ते म्हणजे अमोलच्या माध्यमातून आणखीन एक 10-20 स्कोरकार्ड वरती आता जोडली जाईल. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. यावेळेला पुल करायचं होतं. बॉलचा विचार केलात ना तर मग मिडविकेटच्या दिशेने पुन्हा एकदा बॉल आपल्याला हा जाताना पाहायला मिळाला. याही बॉल वरती तितकीशी ताकद नव्हती, कनेक्शन होत नाहीये प्रॉपर आणि त्या कारणाने बॉलचा विचार केलात ना तर मग तो मैदानाच्या आतच राहतोय आणि एकेरी धावेने आपल्याला टीमची धावसंख्या ही पुढे जाताना पाहायला मिळेल ती म्हणजे 11 या आकड्यावरती. 11 रन ऑन अ स्कोर कार्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. टप्प्याचा बॉल चांगल्या लाटणीचा बॉल पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलोथ्रू सुद्धा चांगले क्षेत्ररक्षण करायचं होतं अमोलला, परंतु बॉलचा विचार केला ना तर निष्ठून आपल्याला मिडॉनच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला आणि याही बॉल वरती सिंगल आली आहे. सकाळचं सत्र आहे तितकंच बॉल ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये, परंतु जसजशी ही स्पर्धा पुढे जाईल जसजसे दुपारचं सत्र येईल मग कालच्या दिवशी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली होती ती म्हणजे मसूद गजगे सारख्या फलंदाजाची बॅटिंग पाहायला मिळाली. त्याचबरोबर मग अर्सलन असतील, गगा असतील, चांगली फलंदाजी राहिली होती. संदीप असतील, चांगली फलंदाजी केली होती कालच्या दिवसामध्ये. पोलो टप्प्याचा यावेळेला लॉफ केलाय. ताकद सुद्धा तितकी पाहायला मिळाली, डिस्टन्स सुद्धा गाठलं आणि या इनिंग मधील आजच्या दिवसा हा पहिला षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 18 या आकड्यावरती. बक्षीस लावले होते म्हणजे अक्षय अंधरे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज या सिक्सर साठी. पहिला षटकार आला, हा बॉल फटका फसलाय आणि यावेळेला झेल निसटताना पाहायला मिळाली. मला वाटतं मोरी सिद्ध होते आणि अगदी असं वाटलं होतं सहजरित्या ही जाईल, परंतु तसं काहीच घडलं नाही आणि ही झेल निसटली. बॉलचा विचार केला तर मग षटक क्रमांक दुसरा हे संभूषण झालाय. 2 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 19. 9.50च्या सरासरीने अद्यापर्यंत धावा बनवल्या आहेत. आता खऱ्या अर्थाने विचार केला ना तर संकेतने मॅच चालू केली. ज्या पद्धतीने त्याने चौकार केला लगावला त्याचबरोबर या षटकामध्ये ज्या प्रकारे षटकार लगावला टीमच्या धावसंख्येला पोहोचवलं ते म्हणजे 19 वरती.
दोन षटका अखेरीस टीमची धावसंख्या ही आपण 19 पाहतोय. अजूनही विचार केला तर 18 बॉलचा खेळ इथे बाकी असणार आहे या पहिल्या इनिंग मध्ये. षटक क्रमांक 3 चा विचार केला तर पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती पहिलं षटक ज्यांनी हाताळलं होतं ना ते निलेश केसरकर आपल्याला पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. षटकातील पहिला बॉल वरती आक्रमण चढवलंय. आडव्या बॅटनं हा बॉल खेळला आणि बॉलला पाठवलं मिड विकेटच्या दिशेने. या संकेतच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. स्पर्धेचे सर्व अक्षय अंधेरे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा 100 रुपयाचा कॅश प्राइज इथे आलेला आहे. चांगली फटकेबाजी करतोय संकेत. षटकातील पुढचा बॉल टप्प्याचा बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. थँक्यू सो मच. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 33 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. त्यातील पुढचा बॉल कोल टप्प्याचा मिनी आलुकर लाईन करायचा होता. बॉल अलॉंग द कार्पेटला स्कोरलेसच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळते. स्कोरलेसच्या खेळाडूकडून चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आणि आता बराचसा वेळानंतर मग आता सिंगल कुठेतरी आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकासाठी विचार केला तर मग निलेश केसरकर आले होते. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती. 8 डाव फक्त खर्च केला होता. एक महत्वाचा विकेट त्याने घेतला होता परंतु षटक क्रमांक 3 साठी आले आणि अद्यापर्यंत विचार केलात ना तर 15 धावा त्याने खर्च केल्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 34 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. अजूनही 2 बॉलचा खेळ इथे बाकी असणार आहे. षटकातील पुढचा बॉल बाहेर गे ना. पाचवा बाहेर गे. ए दादा अरे काय पाचवा बाहेर गे ना. षटकातील हा पुढचा बॉल क्रमांक 5वा. टप्प्याच्या समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता सतीश भोसले यांचा परंतु प्ले अँड मिस स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. निलेश केसरकर यांचा विचार केला तर बराचसा अनुभव त्यांच्याकडे आहे. बराचसा क्रिकेट त्याने बरेचसे हंगाम त्याने गाजवलेत आणि आता पुन्हा एकदा आमदार चषकामध्ये सज्ज झाले. टीम लोणारे संघाकडून ते आता इथे खेळत आहेत.
5 बॉलचा खेळ झाला. शेवटचा बॉल असणार आहे. षटक क्रमांक 3 हे प्रगती पथावरती आहे. खेळ टप्प्याचा आक्रमण करायचं होतं, फटका फसलाय. अमोल टिंबे फार वेगाने आले होते, थोडस मिस जजमेंट आपल्याला ही कॅच पाहायला मिळाली. खराब क्षेत्ररक्षण राहिलंय. यावेळेला विचार केलात ना तर षटक क्रमांक 3 हे संपुष्ट झाल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 36 धावसंख्येवरती. 12च्या सरासरीने अद्यापर्यंत इथे धावा बनवतात. पहिल्या इनिंगचा विचार केलात ना तर मग 3 झेल आहेत ना त्या इथे निसटल्यात. कॅच ड्रॉप झाल्यात पहिल्या इनिंग मध्ये. सतीश सारख्या फलंदाजी 1 कॅच आणि त्याचबरोबर संकेत सारख्या फलंदाजीचे 2 कॅच आपल्याला इथे ड्रॉप होताना पाहायला मिळाला. कॅच किती महागात पडतील ना, येणारे 12 बॉल ते आता इथे सांगून जातील. 18 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 36-1 सध्याची परिस्थिती. पहिली मॅच आपण पाहतोय SKB न्हावे आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम लोणरे संघ. सगळे मॅच षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. पण ट्रॅक वरती पुन्हा एक गोलंदाज सज्ज होतील. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने गेला आणि पहिला हा बॉल डॉट येताना पाहायला मिळाला. अगदी कमी रनअप मध्ये हे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतल्या दिशेने बाहेरच्या दिशेने बॉल वळवण्याचा टॅलेंट या गोलंदाजाकडे आहे. त्यावेळेला समोरच्या दिशेने खेळायचं होतं. फटक्यामध्ये इतकीशी ताकद नव्हती आणि त्याच कारणाने या बॉल वरती विचार केला तर मग आता सिंगल ही आता अर्जित झाली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या ही 37 या आकड्यावरती आपण आता पाहतोय. 2 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक 14 हे प्रगती पथावरती आहे. षटकातील पुढचा बॉल अगदी हाफ ट्रॅकर होता. पिचच्या अगदी मधोमध हा बॉल गेला होता, परंतु बॉलचा विचार केला तर नो मॅन्स लाईनला गेला. 1 धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न आणि यावेळेला 2 धावा आपल्याला कंप्लीट होताना इथे पाहायला मिळाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा आपल्याला मैदानाच्या पाहायला मिळाली. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून फटका जरूर फसला होता, परंतु नो मॅन्स लँड मध्ये तिथे 38 सेकंडमध्ये कोणतेही प्रोटेक्शन दिलं गेलं नव्हतं आणि त्याच कारणाने या बॉल वरती 2 धावा इथे प्राप्त झाल्या. दुहेरी धावेने आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 39 या आकड्यावरती. 39 ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक 14 हे प्रगती पथावरती. हा ट्रॅकर होता. सतीशने ते जाणलं आणि या बॉलला स्टँड अँड डिलिव्हर मध्ये परिवर्तन केलं. मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी 6. षटकारासाठी इथे आले अक्षय अंधेरे यांच्या माध्यमातून. समोरच्या दिशेने यावेळेला फटका बसला. यावेळेला कोणतीही चूक करत नाहीये. इथे मात्र पकडली जाते झेल. बॅट आता या टायमाला फेल. धक्का क्रमांक 2 सतीश भोसले सुद्धा मैदानाच्या बाहेर. थँक्यू सो मच विजय. चांगली फलंदाजी करत सतीश, परंतु त्यांना सुद्धा आता मैदानाच्या बाहेर यावं लागलं. नव्याने बॅटर आलेला साई आणि शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 14.
साईने आल्या आल्या आक्रमण करायचं होतं. बॅटची गडा घेतली होती वैभव टेंबे यष्टांच्या मागे. कोणतीही चूक करत नाहीये. साई आले काय साई गेले काय हे कोणालाच कळत नाही. आणखीन एक धक्का लागलाय तो म्हणजे SKB नावे संघाला. षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 45 या आकड्यावरती. जवळपास सरासरी 11ची आता गाठली आहे. षटक क्रमांक 5 ला सुरुवात होईल. गोलंदाजचं नाव असणार आहे रवी. आले होते रवीवरती आक्रमण केलं आणि बॉलला पाठवलं लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमा पार. पहिल्या बॉलवरती हा पहिला आक्रमण सिक्सर. टीमची धावसंख्या 51 या आकड्यावरती आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने संकेतचं कौतुक करावं लागणार आहे. ज्या पद्धतीने अक्षय सतीश गेल्यानंतर संघाचा डावाला इथे सावरला आता. खोलवा टप्प्याचा यावेळेला बराच लांब गाठणारा खूप लांब वरचा आणखीन एक मॅक्सिमम षटकार. टीमची धावसंख्या 57 पाहतोय आणि संकेतच्या वैयक्तिक खेळीचा विचार केला तर मग 41 या आकड्यावरती संकेत बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतोय. 13 बॉल आणि 41 धावा आणि पहिला अर्धशतक या स्पर्धेत आपल्याला येताना पाहायला मिळेल का? 4 बॉलचा खेळ बाकी आहे. अजूनही संकेतला संधी आहे परंतु तो टीमच्या धावेचा विचार करतोय. धावांचा ओघ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आत. पुढचा बॉल फार वेगाने बॉल डावला होता. व्हाईट बॉलचा इशारा. आणखीन एक अतिरिक्त धाव आपल्याला स्कोर कार्डवरती आता जोडताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 58 या आकड्यावरती. संकेतचा विचार केला तर त्याच्या बॅट मधून अद्यापर्यंत 5 मॅक्सिमम आलेत आणि एक चौकार आलाय. चांगली फलंदाजी करतोय वैयक्तिक आणि संघाची धावसंख्या सुद्धा 58 या आकड्यावरती जाऊन पोहोचवली आहे. षटकातील पुढचा बॉल टप्प्याचा या हाई बॉलचा विचार केला तर बॅक टू बॅकचा दुसरा वाईट बॉल आपल्याला येतात मिळतोय. रवीचा विचार तर की यंगस्टर गोलंदाज आहे. जेव्हा 2 षटकार लगावले गेले थोडस कुठेतरी दडपणाखाली आपल्याला इथे जाताना पाहायला मिळतो. तसं प्रात्यक्षिक म्हणजे 2 वाईट बॉल आलेत परंतु रवीकडे सुद्धा क्षमता आहे. त्याच्याकडे सुद्धा टॅलेंट आहे आणि तो टॅलेंट प्रात्यक्षिक आमदार चषकामध्ये देईल का ते पाहायचंय. त्यावेळेला गडा आणि रवीने उत्तर आपल्या गोलंदाजाने दिले. 2 षटकार जरूर आले परंतु माझ्यामध्ये सुद्धा टॅलेंट आहे आणि टॅलेंटचं प्रात्यक्षिक म्हणजे संकेत सारखा मोठा फलंदाज मैदानाच्या
झाला पाहिजे. चांगल्या परिस्थितीमध्ये एसकेबी नावे संघाला त्याने इथे आणून ठेवलंय. संघाची धावसंख्या ही 59 या आकड्यावरती पाहतोय. 4 विकेट अद्यापर्यंत त्या संघाने गमावले. नवीन आलेला बॅटर होता आपण मितेश. आपण पाहतोय मितेश आणि अनिकेत सध्याच्या घडीला खेळपट्टीवरती ही जोडी आहे. बाउंड ट्रॅक वरती रवीने सुद्धा आता कमबॅक केलंय. चांगली गोलंदाजीची ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. हायम ऍक्शन आहे. चांगल्या पद्धतीचा बॉल तोही हाताळू शकतो. टप्प्याचा चांगला बॉल पाहायला मिळाला. अगदी लोअर फुलटॉस हा बॉल होता. समोरच्या दिशेने बॉलने थोडीशी उसळी घेतली होती, परंतु अमोलने चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. असं वाटलं होतं की हा बॉल आपल्याला आता सीमारेषा गाठेल की काय, परंतु अमोलचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि या बॉल वरती विचार केलात ना तर मग एक सिंगल झाली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या 60 या आकड्यावरती आपण पाहतोय. 60 रन ऑन स्कोर कार्ड. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे या पहिल्या डावामध्ये. अकुल टप्प्याचा बॉल यावेळेला मागच्या दिशेने फटका खेळायचा होता. फाईन लेगच्या दिशेने हा बॉल पाठवायचा होता. वेगाचा वापर करायचा होता, परंतु ज्या पद्धतीने बॉल हाताळला होता ना, बॅट येईल त्याच्या आधी बॉल एस्टेच्या हातामध्ये विसावा घेतलाय आणि आलाय डॉट बॉल. शेवटचा बॉल होता या पहिल्या इनिंग मधील. राईट आर्म ओव्हर द विकेटने हा नेक्स्ट बॉल. ट्रॅक होता यावेळेला फक्त हलक्या हाताने स्टिअर केलंय. पॉइंटच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीने बघता बघता इथे षटक क्रमांक 5वा हे संपू शकेल. पहिल्या डावाचा खेळ इथे आता संपूच्यानंतर 30 बॉलानंतर संघाने धावसंख्या बनवले ती म्हणजे 61 या धावसंख्येवरती आपली मजल गाठली आहे. बॅटिंग करत असताना एसकेबी नावे या संघाने. उत्तरार्धाच्या खेळामध्ये 62 धावा इथे बनवल्या जातील का? 62 धावा बनवण्यासाठी टीम लोणेरे संघाकडे सुद्धा चांगल्या पद्धतीचे बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगली मॅच पाहायला मिळणार आहे सकाळच्या सत्रामध्ये. तुम्ही कुठेही जाऊ नका. आपण पाहत आहात अक्षय अंधेरे मित्र मंडळ आयोजित आमदार चषक 2024. दुसऱ्या पर्वाला सुरुवात होण्याआधी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करणार आहोत परिवर्तन. नुकतंच त्यांना मानगाव रत्न प्राप्त झाला ते सन्माननीय मिलिंद शिर्के सरांकडे. तोपर्यंत एक घेऊया छोटासा ब्रेक. वाडी विपक्ष उदेगाव संघ त्या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन जर या ठिकाणी आपण आला असाल तर कृपया आमच्या आयोजकांकडे संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असेल आपण त्वरित त्या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. पुढील मॅचचं नाणेफेक त्या ठिकाणी करायचं आहे. त्या ठिकाणी नाभेगावचे शाखा प्रमुख अर्थातच पंढरी अंधेरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील आपण अक्षय अंधेरे मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. या टीम पुणेगाव संघ या ठिकाणी अभिजित जाधव आलेले आहेत. टीम तलेगाववाडी संघाचे कर्णधार त्या ठिकाणी आपली जी प्रतीक्षा करत आहेत त्यांचं देखील अक्षय अंधेरे मित्रमंडळाला आयोजित आमदार चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. विनंती असेल टीम पुणेगाव संघ राकेश या आमचे संजय शिंदे त्या ठिकाणी आपली आतुरतेने वाट पाहत आहेत. पुढील मॅचचा नाणेफेक त्या ठिकाणी आपण सन्माननीय पंढरी अंधेरे साहेब शाखा प्रमुख नावे यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी टॉसचा बॉक्स मध्ये करायचं आहे. तत्पूर्वी पूर्वार्धाचा खेळ त्या ठिकाणी 41 धावा ठोकले आपल्या बॅटनं संकेतनं एक अप्रतिम इनिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली संख्येच्या माध्यमातून. तदनंतर मात्र 61 धावांचा डोंगर उभा केलाय एसकेबी नावे संघानं. याचं उत्तर कसं देणार? अर्थातच प्रत्युत्तर आणि तो प्रतिकार करण्याकरता टीम लोणेरे संघाचे बॅटर सज्ज झालेत. पण या 62 धावा बनवायचे 3 चेंडूमध्ये. कशा पद्धतीने उत्तरार्धाच्या खेळामध्ये या 62 धावांच्या लक्षाचा वेध घेणार? तर पूर्वी जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे पुढील मॅचचं नाणेफेक करण्याकरता संजय शिंदे सर आणि दोन्ही टीमचे कॅप्टन त्याचबरोबर ती पंढरी अंधेरे शाखा प्रमुख नावे आपल्याला पाहायला मिळतील. थँक्यू सो मच. बॉक्स मध्ये आहात शाखा प्रमुख आपण नाणेफेकीचा गोल आपण करू. एका साईडला टीम होणेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम तळेगाववाडी. कॉल कोणाचा असेल
पलेवाडी संघाचा कॉल असेल. हेड इट इज कॉल आणि इट इज हेड. आपण पाहतो प्रथम तर नाणेफेकीचा गोल जिंकल्यास काय डिसिजन असणार आहे. प्लेअर या हंगामामध्ये कशी पद्धतीने खेळते असोसिएशन मध्ये चांगली कामगिरी होते, परंतु आज आमदार चषकामध्ये खेळायचे समोर उणेगाव संघ मोठा संघ आहे. कशा पद्धतीने प्लॅनिंग असेल. आमदारशी आमच्यासाठी नक्कीच चांगलं आहे. गेल्या वर्षी पण आमदारशी आम्ही इथे खेळलो होतो. आता चतुर्थ मग आलं तर गावठी खेळताना यावर्षी पण आम्ही नक्कीच चांगले प्रयत्न करू, चांगला खेळ टाकू. आणि उणेगाव संघाचा जर विचार केला तर उणेगाव संघ खूप तुल्यबल संघ आहे, चांगला संघ आहे. बॉलिंग बॅटिंग सगळे त्यांच्याकडे चांगले आहेत. तरी आम्ही चांगले खेळ करण्याचा नक्कीच प्रयत्न करू त्याच्यासमोर. नक्कीच तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. राकेश यांच्याशी आपण नंतर आपण मॅचला सुरुवात आपण वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये सन्माननीय मिलिंद शेळके सरांकडे. धन्यवाद. थँक्यू संजयजी. या ठिकाणी षटकाला सुरुवात होते. उत्तरार्धाच्या खेळामध्ये यावेळेस रिव्हर्स अटॅक अर्थातच मोल टेंबेच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती केलाय प्रहार. चौकार इझे मास्टर. जिथे 62 धावांचं आव्हान उभं केले ना एसकेबी नावे संघानं, त्याचं प्रतिकार, त्याचं प्रतिउत्तर देण्याकरता अमोल टेंबे सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवरती चौकार. इथं देखील चांगला स्ट्रोक खेळायचा होता. मात्र त्या ठिकाणी शॉट फाईन लेग मध्ये आपण पाहतोय चेंडू ट्रॅबल होत असताना एक धाव घेतली आहे. अर्थातच सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली आहे. त्यानंतर मात्र आपण पाहतोय लोणेरे गोरेगाव असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, अर्थातच मागील वर्षीच्या हंगामात रायगड प्रेस असोसिएशनच्या मॅचेस त्या ठिकाणी भरवल्या गेल्या होत्या. उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब त्यांनी पटकावला होता. याही वर्षी महाड तालुक्यामध्ये अर्थातच चांदे मैदानावरती रायगड प्रेस असोसिएशनने मॅचेस भरवल्या होत्या. तिथं देखील प्रथम क्रमांकाला अर्थातच माणगाव टीमनं गवसणी घातली आणि त्यामध्ये महत्वाचा रोल ज्यांनी निभावला ना ते वैभव टेंबे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ऑन स्ट्राईक. चांगला स्ट्रोक आहे. ऑन साईडला फटका सजवलाय. लॉकरला प्रोटेक्शन जाईपर्यंत भास्कर चेंडू खाली येईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील का. चांगली चपलाई, चांगलं कोऑर्डिनेशन, चांगलं कॉम्बिनेशन या जोडीच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अर्थातच कॉल दिला होता तो कॉल मोठ्याने लाऊडली देणं गरजेचं होता, कारण तिथं जोखीम त्या ठिकाणी आपण जर पाहिलं ना तर ती पत्कारली वैभव टेंबे यांनी. या 2 धावेने धावफलक पुढे जाईल ते निश्चितच 7 या आकड्यावरती. चांगल्या दर्जाची फलंदाजी इथं देखील उत्तरार्धाच्या खेळामध्ये होणं गरजेचं आहे, कारण संकेतनं 41 धावा ठोकल्या होत्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये. फुलंड डिलिव्हरी सन्मान दिला. यावेळेस मात्र कव्हर रिझन मध्ये त्या ठिकाणी श्रीधरजी आमचे आहेत. एक 14+ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. एज इज जस्ट नंबर. मात्र इथं क्रिकेटची हौस, क्रिकेटची मौज त्या ठिकाणी पाहायला मिळते. हौसेला मोल नाहीये. क्रिकेटचा मोह कुणाला आवरता येत नाहीये आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला ते पाहायला मिळते. एकेरी धावेनं 8 धावा धावफलकावरती येत आहेत. चांगली सुरुवात. इथं लोह फुलटॉस बनवता आला असता अमोलला, मात्र त्या ठिकाणी खराब दिशा पुढे ससावले. तदनंतर डाव्या स्टीच्या बाहेर गोलंदाज अक्षय अंधेरे त्या ठिकाणी भरकटले जाते. पहिला आव्हान तर वाईटच्या स्वरूपात धाव या ठिकाणी धावफलकावरती येईल. अर्थातच 9 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ इथं प्रगती पथावरती आहे. पहिली लढत आजच्या दिवसातली तुम्ही पाहताय आमदार चषक 2024 आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला पहिला महत्वपूर्ण सामना. चांगला स्ट्रोक ऑन साईडला. इथं भास्कर येईल का. चांगले एफर्ट्स आहेत. जरी झेल लपकला जाऊ शकला नाही ना तरी देखील इथं चांगलं बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 धावा आपल्या संघाकरता जरूर वाचवल्यात भास्करने देखील. अर्थातच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही प्रयत्नशील असणं फार गरजेचं आहे मित्रांनो. तुम्ही सातत्यपूर्ण प्रयत्न करा, तेव्हाच ती सफलता तुम्हाला मिळेल. तुम्ही जर थांबलात, तुम्ही जर तिथं स्टॉप झालात ना तर जसं म्हटलं जातं ना, थांबला तो संपला. अर्थातच ससा कधीच रेस जिंकत नाही, जिंकतो तो कासव. म्हणून कासवाच्या गतीनं का होईना रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप आडवे येतील ससे, त्यांना हरवायची हिंमत ठेवा. दरम्यान 1 धाव आली आहे. 12 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला या धावफलकावरती निश्चितच पाहायला मिळतील. तत्पूर्वी आपण घेऊया छोटासा एक डीजे ब्रेक.
ठिकाणी केतन भोसलेकर यांच्याकडून वैभव टेंबे यांच्याकरता पारितोषिक आलंय. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले ना तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि तदनंतर या स्पर्धेकरता देखील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी शुभेच्छा आल्या आहेत. एक चांगल्या दर्जाचा हा खेळाडू या ठिकाणी आपल्याला ओपन लॉट्स मध्ये खेळताना जरूर पाहायला मिळेल. 12 धावा धावफलकावरती निश्चितच साई या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता या दरम्यान प्रसाद मांजरे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील अक्षय अंधेरे मित्रमंडळाच्या वतीनं खूप सारं स्वागत. मात्र इथं हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू धरणीला दान होते. नवीन चेंडू फर नवीन आहे, बहुधा हातामध्ये तो ग्रीप झाला नाही. मात्र ही कॅच ही झेल फार महत्वाची होती या क्षणी. या 2 धावा आल्या धावफलकावरती. त्या दुहेरी धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल ते 14 या आकड्यावरती. अशा महत्वाच्या क्षणी असे झेल सोडणे म्हणजे तुम्ही तुमच्या टीमला इथू संकटात टाकणं असंच आहे. एक संधी त्या ठिकाणी जरूर उपलब्ध झाली होती भास्करला. चांगला स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू फरार सीमा पार या दरम्यान मोठ्या बॅट मधून येईल हा षटकार. तो झेल आता किती महाग ठरणार ना, येणारी काळ आणि येणारी वेळच ठरवेल. कारण अमोल टेंबे म्हणजे टीम लोणेरे संघाचा एक बॅकबोन आहे आणि त्याची बॅट जर तळपली ना तर अख्खी मॅच अमोल एका बाजूने घेऊन जाणार. इथं देखील अडवा बॅटला फटका दुबायचा होता. यावेळेस मात्र खेळपट्टीवरती चेंडू पीच झाला. त्यानंतर फॉलो थ्रू मध्ये त्या ठिकाणी अडवला जातोय. धावफलकाचा विचार केला ना तर 20 धावा या धावफलकावरती निश्चितच आपण पाहतोय. 62 धावांचं आव्हान आहे आणि या 62 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना एक चांगली पार्टनरशिप त्या ठिकाणी बिल्टअप करत असताना हे सलामीचे दोन्ही बॅटर. यावेळेस मिड विकेटच्या डोक्यावरून तिथं डीपला प्रोटेक्शन नाहीये. 1 बाउंस सीमा पार जाणार. अमोल रन मशीन थांबण्याचं नाव घेत नाहीये. चौकार येतो डीजे मास्टर. तो झेल इथं किती महाग पडणार ना त्याचा अमोल तुम्हाला दाखवतो. आता मात्र जखमेवरती मीठ चोळण्याचं काम जणू अमोलच्या माध्यमातून केले जाते. 24 धावा धावफलकावरती आले. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ इथं येणं बाकी आहे. अर्थातच येणारे हे 2 चेंडू चांगल्या धाटणीचे फेकावे लागतील. कमबॅक करावं लागेल एसकेबी नावे संघाला. कशा पद्धतीने करणार कमबॅक साई. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू फरार सीमा पार. 1 बाउंस चौकार. अठ्ठावीस धावा येतील या चौकाराने धावफलकावरती. 5 बॉल. शेवटचा चेंडू असेल. अर्थातच या षटकातला शेवटचा चेंडू असेल या दरम्यान. षटक क्रमांक 2 हे प्रगती पथावरती आहे. साई. अमोल मात्र बरसतोय गोलंदाजावरती. टप्प्याचा चेंडू यावेळेस बॅकफुटरती जाऊन पंच केलाय. पॉइंट रिझन मध्ये त्या ठिकाणी संकेत आहेत. एक धाव कंप्लीट केले. स्ट्राईक मात्र आपलीकडे ठेवली आहे. चांगल्या रिदम मध्ये फलंदाजी करतोय. ठाऊक आहे जो सूर जी लय गवसले ना तिला कुठेही आता गमवायचं नाही. जरा मैदानात पाणी घेऊन जायचं. त्या ठिकाणी 2 षटकांचा खेळ इथं संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला ना तर 29 धावा या ठिकाणी 14.50च्या सरासरीने बनवल्यात. 18 चेंडू मध्ये अजूनही 33 धावांची गरज असणार आहे. ती टीम लोणेरे संघाला या 18 चेंडू मध्ये 33 धावा कशा रीतीने बनवल्या जातील. या 18 चेंडू मध्ये या 33 धावा रोखून पुन्हा एकदा कमबॅक केला जाईल. अक्षय अंधेरी या कंपनीच्या वतीनं काय असणार 18 चेंडूचा खेळ. कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. आमदार चषक 2024. तोपर्यंत आपण घेऊया छोटासा एक ब्रेक.
तर 2 षटकांचा खेळ इथं संपुष्टात आलाय. 29 धावा इथं बनवल्या. 33 ची गरज असणार आहे 18 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती या स्पर्धेचे सर्व आपण पाहतोय. अक्षय अंधेरे गोलंदाजी ट्रॅक वरती आले. अर्थातच एसकेबी नावे संघ अजूनही पहिल्या ब्रेकथ्रूच्या प्रतीक्षेत आहेत. तो पहिला ब्रेकथ्रू कोण मिळवून देणार? मात्र अमोल टेंबे अफलातून आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. 10 चेंडू मध्ये 25 वैयक्तिक धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. इथं देखील सूचित करायचं होतं रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न अमोल यांचा निष्फळ ठरताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच आता मात्र फार कस लागला जाईल तो या गोलंदाजांचा, कारण 33 धावा अजून रोखायच्या आहेत येणाऱ्या 17 चेंडू मध्ये. कशा पद्धतीने आणि कुठल्या धाटणीचे चेंडू फेकले जातील ना गोलंदाजाच्या माध्यमातून हेही पाहावं लागेल. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस. मात्र स्क्वेअर लेग डीपला प्रोटेक्शन. साई चेंडू खाली वेगाने आलाय, थांबवलंय वैभव टेंबे यांनी. इथं मात्र चूक करणार नाहीये यावेळेस. मात्र डायरेक्ट फेकी हातामध्ये करणं गरजेचं होतं. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उचली घेतली आणि तिथं एक आणखीन बोनसच्या स्वरूपात धाव त्या ठिकाणी दिली गेली आहे. अर्थातच या 2 धावा धावफलकावरती येतील. 31 धावा धावफलकावरती आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी पाहायला मिळतील. पुन्हा एकदा स्लॉकचा प्रयत्न सातत्यानं केला जातोय अमोल टेंबे यांच्या माध्यमातून. इथं देखील कनेक्ट झाला नाही आहे. मात्र 1 धाव आली आहे. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल 32 या आकड्यावरती. अजूनही 30 धावांची गरज आहे. लेग बाईकच्या स्वरूपात या दरम्यान 1 धाव आपल्याला जरूर पाहायला मिळाली आहे. अर्थातच अमोल टेंबे वैभवजी टेंबे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अर्थातच या खेळपट्टीवरती या मैदानावरती सातत्यानं लोणेरे गोरेगाव असोसिएशन मध्ये हे सातत्यानं खेळत असतात दोन्ही संघ. त्यामुळे खेळपट्टी ओळखीची आहे, हे मैदान ओळखीचं आहे. त्याचा ऍडव्हान्टेज या दोन्ही बॅटर्सला होत असताना या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ओलाले डिलिव्हरी यावेळेस मात्र आणि दिशा पाईकच्या स्वरूपात त्या ठिकाणी 1 धाव आली आहे. चांगली दिशा त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. वा, अर्थातच 1 धाव जरूर त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. बायच्या रूपानं 1 फेरी धावून 33 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. अर्थातच 29 धावांची आता मात्र गरज असणार आहे येणाऱ्या 14 चेंडू मध्ये. आणि या 14 चेंडूचा सामना करण्याकरता अर्थातच ही जोडी मात्र त्या ठिकाणी आपण जर पाहिलं ना मैदानाच्या आतमध्ये तर खंबीरपणे टीम लोणेरे संघाकरता उभी आहे. लोवा फुटस बनवलाय, ज्या रेंज मध्ये आला होता ना त्याच रेंज मध्ये भिरकावून दिलाय अमोल टेंबे. मात्र इथं बर असतोय. आणखीन एक षटकार ठोकाडीचे. अमोल टेंबेचा टीम एसकेबी न्हावे संघाच्या आता जिव्हारी लागला असेल. या मैदानाच्या आतमध्ये तुमच्याकडून झालेली प्रत्येक चूक, कारण जसं म्हटलं जातं ना चुकीला माफी नाहीये. आणि इथं खरंच अमोल टेंबे मात्र अप्रतिम फलंदाजी करतोय. इथं थोडा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बॅटचा फ्लो अगोदरच आला होता. तदनंतर मात्र शेवटच्या चेंडूवरती 1 धाव आपल्याला जरूर पाहायला मिळाली. एकेरी धावेने 40 धावा धावफलकावरती निश्चितच त्या ठिकाणी उभ्या केल्या जात आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर येणारे 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये 22 धावा बनवायच्या आहेत. अर्थातच प्रति षटक 11 ची सरासरी गाठावी लागेल. अजूनही पहिल्या ब्रेकच्या प्रतीक्षेत आहे एसकेबी न्हावे संघ. जरूर 61 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र गोलंदाजांनी आतापर्यंत एक निराशाजनक कामगिरी केली. एक मोमेंटम, जो मोमेंटम प्राप्त करण्याकरिता हे खेळाडू हे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी प्रयत्नाची पराकाष्ठा करतायत. मात्र तो मोमेंटम अजूनही टीम एसकेबी न्हावे संघाच्या पाळ्यामध्ये आलेला नाही आहे. अजूनही बॅटिंग लाईन खूप स्ट्रॉंग आहे ती टीम लोणेरे संघाची. पुन्हा सत्वे येणं अजून बाकी आहे. निलेश केसरकर येणं अजून बाकी आहे. एक चांगल्या दर्जाची बॅटिंग लाईन या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र आउटस्टँडिंग परफॉर्मन्स अमोल टेंबेचा. यावेळेस मात्र लॉंग लेग रिझर्व मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू फरार. त्या ठिकाणी साई येतोय डीप मधून. तद्वत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जाते. दुहेरी धावेने 42 धावा धावफलकावरती आलाय. षटक क्रमांक हे 4 आणि फेकण्याकरता गोलंदाजी ट्रॅक वरती भास्कर
अनिकेत बटावले आपल्याला पाहायला मिळतील. त्या दरम्यान गोलंदाजी ट्रॅकवरती एबी काय यावेळेस पॉईंटला प्रोटेक्शन आहे. त्या ठिकाणी एक धाव निश्चितच येईल. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल. आता मात्र खऱ्या अर्थानं जर विचार केला ना तर 43 धावा आल्या धावफलकावरती. एक चांगल्या दर्जाचं स्टार्टअप त्या ठिकाणी 62 धावांचं टार्गेट चेस करत असताना एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप होणं गरजेचं होतं. ती पार्टनरशिप त्या ठिकाणी बिल्टअप झाली आहे. अर्थातच वैभव टेंबे आणि त्या ठिकाणी जर विचार केला तर अमोल टेंबे जो 37 आकड्यावरती खेळतोय. चांगला स्ट्रोक आहे, एलिव्हेशन आहे, डिस्टन्स देखील कव्हर केलं. मिड विकेटच्या डोक्यावरून दर्जेदार षटकार. नाव आहे वैभव टेंबे. ही से मस्त आहे. डीजे टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम कसा करायचा ना ते जाणतो आम्ही. हे जणू या पट्ट्यामधून सांगून दिले. इथं स्लोवर गतीचा चेंडू होता. चेंज ऑफ द स्पेस पाहायला मिळाला. तो बटवले यांच्या माध्यमातून निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय. 49 धावा धावफलकावरती आहे. 13 धावांची अजूनही गरज असणार आहे जिंकण्याकरिता. 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये या 13 बनवायचे आहेत. अर्थातच अनिकेत चांगला स्ट्रोक ऑन साइडला. त्यावेळेस मिड विकेट रिझन मधून डीप मधून प्रोटेक्शन आलंय. भास्कर चेंडू खाली वेगानं आलाय. वेगानं फेकी आहे. मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. वा, दुहेरी धावेनं धावफलक पुढे सरसावलं जाईल. चांगल्या दर्जाची फलंदाजी आतापर्यंत टीम लोणेरे संघाचं देखील अर्धशतक पूर्ण होते. 51 धावा धावफलकावरती आले. 11ची गरज असणार आहे जिंकण्याकरता. शेवटचा चेंडू असेल शेष. 7 चेंडू 11ची गरज या मॅच मध्ये. चांगला स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हरला डीपला प्रोटेक्शन आहे. त्या ठिकाणी पर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेनं 52 धावा धावफलकावरती. इक्वेशन हे समीकरण अर्थातच 6 चेंडू आणि 10 वरती आलाय. उत्तरार्धाचा खेळ इथं टीम लोणेरे संघाच्या बॅटर्सने गाजवलाय. कारण आतापर्यंत एकही ब्रेक थ्रू आलेला नाहीये. अक्षय अंधेरे अँड कंपनीला एक रणनीती आखावी लागेल. आता मात्र कोणत्या गोलंदाजाला ते प्राचारण करणार. कारण आता यक्ष प्रश्न असेल तो त्या गोलंदाजासमोर. 6 चेंडू मध्ये वाचवायचे आहेत त्या 10 धावा. काय असेल या मागचा उत्तरार्धाचा खेळ. कोण असणार या आजच्या दुसऱ्या दिवसाचा खऱ्या अर्थानं पहिला मॅचचा विजेता थोड्याच वेळात आपल्या समोर असेल. हेमंत उतेकर त्या दरम्यान एक चांगला गोलंदाज आणलाय जो असे अनेक सामन्यांना ज्यांनी कलाटणी दिली आहे. त्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला होता. साईनं देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सांगितलं होतं की हेमंत अगदी मोक्याच्या क्षणी चांगल्या मॅचेसना टर्न करण्यामध्ये माहिर असलेला गोलंदाज आहे आणि त्याच्यावरती जबाबदारी आलाय. हा युवा गोलंदाज इथं अशीच एखादी कामगिरी करणार का या आमदार चषकामध्ये. 6 चेंडू 10ची गरज. लोवा फुलटॉस इथं मिड विकेटला प्रोटेक्शन आहे आणि पहिल्या चेंडूवरती वैभव टेंबे यांना पाठवलंय डगआउटकडे. हेमंत कमबॅक करायला सुरुवात केली आहे का टीम एसके. निर्णय थँक्यू. टीम मुनेगाव संघाला आमंत्रित केले फलंदाजी करण्याकरता. दोन्ही टीम्स देखील आपण रेडी राहायचं. यानंतर चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला नितीन शिंदे, त्यानंतर आकाश AK-47, दुसऱ्या बाजूला भावेश धोंडगे, देवा आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगली बॅटल यानंतर देखील पाहायला मिळेल. मोनीश टेंबे 5 चेंडू 10ची गरज असणार आहे. हेमंत उतेकर ज्या त्यासाठी आणलं होतं ना ते काम केलंय. पहिल्या चेंडूवरती ब्रेक तो आणून दिलाय. मात्र आक्रमक शैलीचा असलेला हा फलंदाज ज्याची ख्याती या लोणेरे गोरेगाव विभागामध्ये सातत्यानं होतं असा मोनीश टेंबे फलंदाजी एंडवरती पाहायला मिळेल. दोन्ही बॅटर्स आता मात्र खऱ्या अर्थानं हा सामना अमोल टेंबे आणि वैभव टेंबे या जोडीनं आतापर्यंत अगदी इझी करून ठेवला होता. 52 धावा आतापर्यंत उभ्या केल्यात. 5 चेंडू मध्ये 10 धावा बनवायच्या आहेत पण हिमतीची दाद द्यावी लागेल. अशा सिच्युएशनला जिथं प्रेशर मध्ये सामना आहे त्या सिच्युएशनला स्लॉगवर मध्ये गोलंदाजी करायची. पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी अनुभवी असलेला वैभवजी टेंबे यांना मैदानाच्या बाहेर जाते हेमंत
वतीनं खऱ्या अर्थाने एसकेबी नावे संघाचा अर्थातच पुनरागमन करण्याकरता हे मनोतेकर झालाय सज्ज. 5 चेंडू 10 धावांची गरज आहे. लढात चढा यावेळी फॉलो थ्रू मध्ये करण्याचा प्रयत्न. मास्टर चौकार आलाय. चौकारानं आता मात्र विजयाच्या समीप टीम लोणेरे संघ कारण 6 ची गरज असणार आहे इथून पुढं. हे मन चांगला स्टार्ट यावेळेस मोनिश टेंबे मात्र तिथं पुन्हा एकदा सेट टिपला जातोय. क्या बात आहे. येस्टरडे था जसं म्हटलं जातं ना आयुष्यात वेळ आणि मैदानात खेळ कधी बदलेल ना सांगता येत नाही. कारण वक्त जब करवट लेत आहे तो बाजिया नाही जिंदगी पलट देत आहे. इथं मात्र वेळ बदलायला सुरुवात झाली आहे का कारण खेळ मैदानाच्या आतमध्ये अतिशय रंगतदार होतोय. 3 चेंडू आणि 6 ची गरज असणार आहे. हे पण तुतेकर अर्थातच अशा मोक्याच्या क्षणी अमोल टेंबे अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंड वरचीच आहे. त्यानं आतापर्यंत अफलातून फलंदाजी केली आहे. 17 चेंडू मध्ये जो 37 या वैयक्तिक आकड्यावरती घेतोय. 3 चेंडू 6 ची गरज आहे. आणखीन एखादा निर्धाव स्वरूपाचा चेंडू आला तर बॅटर्स वरती प्रेशर क्रिएट होणार. मात्र आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू त्या ठिकाणी काय घेणार. विकेट सॅक्रिफाईस केली आहे. ठाऊक होत मोलला इथं काय असणार आहे. मोल 2 चेंडू आणि आता मात्र 6 ची गरज असणार आहे. अतिशय रोमांचक त्या ठिकाणी सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हेमंतच्या हिमतीची दाद द्यावी लागेल. जसं म्हटलं जातं ना धाडस करा मित्रांनो आयुष्यात. ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. आज ही आमदार चषकाची स्पर्धा आहे. भव्य दिव्य असा मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि त्या प्लॅटफॉर्म वरती चमकणं फार गरजेचं आहे. चमकदार अशी कामगिरी करतोय. 2 चेंडू आणि 6 ची गरज असणार आहे. कुठलाही दबाव कुठलाही प्रेशर अगदी हेमंतवरती पाहायला मिळत नाहीये. एक धाकड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे एसकेबी नावे संघाच्या वतीनं. 2 चेंडू 6 ची गरज असताना अमोल टेंबे ऑन स्ट्राईक आहे. पुन्हा सत्र या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत ज्या जोडीनं चांगला खेळ सादर केला होता अर्थातच वैभव टेंबे यांच्या जाण्याने तदनंतर मात्र एका मागोमाग एक धक्के त्या ठिकाणी हेमंतनं दिलं आणि खऱ्या अर्थानं किंगमेकर ठरणार का या मॅच मध्ये हेमंत तुतेकर. 2 चेंडू 6 ची गरज आहे. मात्र समोर अमोल नावाचं तुफान उभं आहे. देखील कार्पेटचा साह्य घेतलाय. मिड विकेट रिझर्व्ह चेंडू ट्रॅव्हल होत असताना भास्कर वेगानं पुढे चाललाय. इथं काय लोणेरे संघानं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. हातात तोंडाशी आलेला घास निसटून गेलाय टीम एसकेबी नावे संघाचा. लोणेरे संघ त्या ठिकाणी विजयी होत आहे. विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन. अर्थातच चांगलं प्रयत्न केले तुम्ही मित्रांनो टीम एसकेबी नावे संघ. कारण 52 धावा त्यांनी उभ्या केल्या होत्या 4 षटकामध्ये. शेवटच्या अखेरच्या चेंडूमध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली हेमंतच्या माध्यमातून. या अखेरच्या चेंडूवरती आलेली ती खऱ्या अर्थाने या टीमच्या अंगलट आलेली आहे. एकेकाने धावांची दाखल केली होती. संकेतनं चांगली पारी खेळली होती. तिथं देखील त्या पारीवरती इनिंग वरती त्या ठिकाणी पाणी फेरलंय आणि या मानचा मानवतमान करतोय अमोल टेंबे ज्यानं एक लाजवाब इनिंग साकारली. आपल्या बॅटनं उत्तरार्धाच्या खेळामध्ये
18 चेंडूमध्ये 39 धावा ज्याने बनवल्या तो मोल ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी त्या पहिला मानकर. तसंच आजचा दुसरा दिवस तुम्ही अनुभवताय पाहताय अमदार चषक. यानंतर पुढील मॅच असतील अर्थातच एका बाजूला टीम तलेगाववाडी तर दुसऱ्या बाजूला टीम पुणेगावचा संघ. पहिल्या पूर्वार्धाच्या खेळाला सुरुवात होईल. पहिल्या पूर्वार्धाचा पुन्हा एकदा घमासान आपल्याला अनुभवायला मिळेल की तलेगावडी संघाने नाणेफेक घेतल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले उणेगाव संघाला फलंदाजी करण्याकरता. भावे दोंडगे विपक्ष एका बाजूला राकेश शिंदे, नितीन शिंदे, आझाद शिंदे एक दगडी पाऊस घेऊन